लक्षवेधी क्रमांक 9. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सोलापूर जिल्ह्यातील बोसे पंढरपूर तालुका गट नंबर 451 मध्ये दूध भेसळ करत असताना 21/2/2025 रोजी छापा टाकण्यात आला आणि त्याच्यामध्ये भेसळयुक्त दूध अशी सगळी यंत्रणा सापडली आणि आपण मागे बघितलं असेल तर सन्माननीय मंत्री महोदय तत्कालीन राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलं होतं की 30% दूध भेसळ होती आणि तरी देखील आपल्याकडनं आज जो हा आरोपी आहे हा आरोपी त्या ठिकाणी 5व्यांदा ह्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। 2017 मध्ये 9 धाडी झाल्या, त्यावेळेस 7392 लिटर दूध भेसळयुक्त सापडलं। 2018 मध्ये त्याच्यावरती ही झाली आहे आणि मग आपण उत्तरात देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। 2016 ला 19 ला 20 ला आणि परत तो माणूस त्या ठिकाणी गुन्हा करण्याचं धाडस करतो। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळी तो कायद्याच्या कचाट्यातनं सुटतो आणि मग त्याला यंत्रणा कोण लावली जाते, मग कोर्टामध्ये त्या ठिकाणी पुरावे योग्य दिले जात नाहीत। मग मंत्री महोदय याच्यावरती कारवाई होत असताना आज माझ्या भागातला साहेब शिवचैतन्य ज्ञानेश्वर पवार राहणार खेडवाळवणी वय वर्ष 8 हा कीर्तनकार होता मुलगा, ह्याला या अशा दुधाच्या भेसळीमुळे त्या ठिकाणी कॅन्सर होऊन तो वारला। आज अशा कितीतरी घटना घडतायत, ही नराधम आहेत, क्रूर आहेत, ह्यांचा नवरा बायको त्या ठिकाणी त्याचे असणारे साथीदार आज ते त्या ठिकाणी सगळेजण मिळून हा व्यवसाय करतायत आणि आपण ह्याला 4 वेळा पकडून 5 वेळा जामीन मिळाला जातो आणि परत त्याला सोडलं जातं। ह्याला मोलाईन म्हणून पुरवणा पवार साहेब बोलू द्या, हो तुमचंच आहे प्रश्न आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही। आणि साहेब ह्याला ललित भाई नावाचा एक नामक माणूस आहे जो इराणवरनं ह्याला लागणारे केमिकल पुरवतो आणि मग त्या ठिकाणी एक इंदापूर तालुक्यातली डेअरी आहे, त्या डेअरीतला केमिस्ट साळुंके आहे। अशी लोक आहेत जी आमच्यापर्यंत माहिती आहेत पण पोलीस मात्र त्यांना सहआरोपी करत नाहीत। अशा लोकांना मकोका लागणार का, ह्यांच्यावर काय कडक कारवाई होणार? आणि तो सराईत गुन्हेगार आहे, गेले 5 वेळा त्याच माणसावरती त्या ठिकाणी होतंय आणि तिथली ग्रामपंचायत तिथले काही स्थानिक नेते राजकीय पुढारी ह्याला सर्वत्र त्याला पाठीशी घालतात। पोलिसांच्या साहेब त्या दिवशी रात्री टाकली त्याबद्दल त्यांचं कौतुक, परंतु आम्हाला असं सांगण्यात येतंय तिथल्या लोकांनी की नवरा बायको पळून गेली तिथून, तर असे आरोपी फरार आहेत, ह्यांना तात्काळ आपण अटक करणार का? पॉइंटेड प्रश्न मांडा। आदरणीय सदस्य महोदयांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केला का जो काही सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर आतापर्यंत 4 वेळा गुन्हे दाखल झालेत आणि आता 21/2 ला जो काही गुन्हा दाखल झाला त्यावेळेला त्याच्यातला सचिन अरुण फाळके याला ताब्यात घेऊन संबंधित जे काही जाधव आहेत ते आणि ते फरार झाले आणि सचिन फाळके हा आताही जेलमध्ये आहे। यांचा दोघांचा तपास त्या ठिकाणी सुरू आहे। असे एकूण 5 आरोपी त्या ठिकाणी ते दोषी आहेत। आता ह्या वेळेला तरी पोलीस तपास अधिकारी सागर कुंजीर API हे त्यांचा तपास करतात, मोबाईल ट्रॅक करण्याचं काम चालू आहे। ज्याही वेळेला तो सापडला जाईल लवकरात लवकर सापडून त्याला तडीपार करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतोय। तो ड्रायव्हर आहे, त्याच्या गाडी मालकाला त्या ठिकाणी गुन्ह्यात आपण केलेलं नाही आणि तडीपार करणे आणि हा माणूस साधारण सराईत आहे 2016 पासून, हा इंदापूर पुणे जिल्ह्यात जाणार तिथं करणार, हा मुंबईमध्ये